हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर येळामोचेच्या बघा आदल्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ आणि मी सगळ्या अशा ना भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ना भाज्या स्वच्छ असं निवडून वगैरे घेतलेल्या आहेत आणि अशा ताज्या भाज्या आहेत बरं का। मळ्यातल्या सगळ्या भाज्या मळ्यात आणलेल्या आहेत, ह्याच्यातली एक पण भाजी विकत आणलेली नाही, फक्त गाजर आणि काकडी वांगी वगैरे असले विकत आणलेले आहे। पालक चुका म्हणे मेथी सगळे असे भाज्या ना सगळं आम्ही मळ्यातलंच आणलेलं आहे। खूप छान वाटतं बरं का, असं येळामोशा सण वगैरे असल्यानंतर ना मला तरी प्रचंड आवडतं बरं का, असं सणासुदी दिवशी असं भाज्या वगैरे निवडणं। आणि ढाळा आणलेला आहे आणि उंडा वगैरे बनवण्यासाठी ना ज्वारीचा असा पाला वगैरे आणलेला आहे बरं का। आम्ही चुलीवरतीच उंडा वगैरे बनवतो, खूप छान होतात बरं का। आणि इकडे बघा काकडी पण आणलेली आहे, मळ्यातलीच आहे आणि गाजर विकत आणलेलं आहे, हरभऱ्याची भाजी आहे, ही मटकी आणि सगळे असे डाळी वगैरे निवडून वगैरे ठेवलेल्या आहेत आम्ही। आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आता चालू झालेला आहे आणि इकडे बघा मी कणिक वगैरे मळून घेतलेली आहे आणि आता सकाळचे ना 6 वाजलेले आहेत आणि सगळं अशी कणिक वगैरे म्हणून आम्ही सगळी तयारी केलेली आहे। आणि मी बघा पहाटेच ना आम्ही 4:30 वाजता उठलो, कारण आज मळ्यात जायचं आहे। येळामोश असल्यामुळे ना आम्ही सकाळी 10 वाजता किंवा 11 वाजताच मळ्यात सगळे निघतो। आणि इकडे बघा आपल्या पुरणाचा कट पण काढून घेतलेला आहे। पाणी मला एका दादांची कमेंट होती की कट म्हणजे काय, पुरणावरचं जे पाणी असतं ना डाळ शिजलेली हरभऱ्याची त्याच्यावरची जी ते पाणी असतं ना त्याला कट म्हणतात बरं का। आणि इकडे बघा मी कटाची आमटी बनवायला घेतलेली आहे। आई बाहेर पोळ्या आणि हे बनवतात उंडा वगैरे, मग इकडे ना भजी आणि कटाची आमटी भात भाजी सगळी मी इकडे आत किचनमध्ये बनवते। आणि इकडे बघा अजून थोडासा बाहेर अंधार आहे बरं का, आणि थोडंसं शूट कसं झालेलं आहे मला माहिती नाही, तुम्ही कॅमेरामध्ये कसा दिसतो। आणि इकडे बघा मी कटाची आमटी पण बनवली घेतलेली आहे आणि सगळे बेसिक मसाले पण टाकून घेतले, खोबरं आणि मीठ लसूण कोथिंबीर आणि थोडंसं कढीपत्ता आणि सगळं असं मसाला फिरवून घेतलेला आहे। आणि काळा मसाला टाकला आणि बेडगी मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि खूप छान होते बरं का। अशी तरीची भाजी तरी खूप छान येते। आणि इकडे बघा कट काढून घेतलेला होता आणि मी आता इळणीची आमटी बनवलेली आहे। तुम्हाला दिसत असेल विंडोजमधून की अजून बाहेर थोडासा अंधार आहे। आणि बघा इकडे सकाळचे आता 7 वाजलेले आहेत, आई बाहेर चुलीवरती करायला घेतलेला आहेत बघा उंडा ज्वारीच्या पिठाचा आणि आपल्या बाजरीच्या पिठाचा। आणि आई उंडा बनवेपर्यंत म्हटलं मी भज्जी वगैरे ना आतच बनवावी, कारण भज्जी बनवायला ना सोलापूर भागाकडनं इकडे ना मळ्यात जायला ना ह्या सणादिवशीला ना भज्जीचा मान असतो बरं का। बाजरीचा उंडा भज्जी ह्याचा मान असतो। मी आता मिक्सरला मिरची थोडीशी कोथिंबीर लसूण थोडंसं अद्रक ना मिक्सरला बारीक वाटून घेते। आणि इकडे मी कुकरला ना सगळ्या भाज्या लावून घेतल्या होत्या बरं का, याच्यामध्ये सगळ्या विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्य टाकून मी कुकरला असं शिजून घेतलं होतं आणि एकदम असं भजीला ना छानसं असं ना मी मॅश करून घेतलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता बघा इकडं मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झालं नाही की नाही त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आणि जिरं चांगलं फुललं की नाही मग मी मिक्सरला वाटलेलं मिरची कोथिंबीर लसूण अद्रक ते सगळं मी आता कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं लालसर होईपर्यंत टाकायची, कारण फोडणी थोडीशी चांगली झाली ना खूप छान होते बरं का अशी भजी वगैरे। आणि मी थोडासा गरम मसाला होता तेही टाकलेला आहे, कारण गरम मसाल्यामुळे ना ह्या भजीला खूप छान चव येते। आणि ह्याची पात होती बरं का आम्ही मळ्यातली ना ताजी लसणाची पात होती आणि ते पण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। खूप छान त्याचा फ्लेवर होतो बरं का, ताज्या असं लसणाच्या फ्लेवरचा। आणि माझी इकडं भज्जी बनवून झालेली आहे बरं का। उंडासोबत ना भज्जी खूप छान लागते बरं का। मी बनवलेली ना भज्जी कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। बघा इकडं आईने ना असे उंडे बनवलेले आहे ज्वारीच्या आणि बाजरीच्या पिठाचा। आणि इकडे बघा मी भज्जी बनवलेली आहे, वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि पोळ्या पण बनवलेल्या आहेत, कटाची आमटी पण बनवलेली आहे। तुम्ही एका भागाकडनं ह्याला इळूनची आमटी पण म्हणतात आणि कटाची आमटी पण म्हणतात बघा। ह्या साईडला ज्वारीचे उंडे बनवून ठेवलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये अजून इकडे आहेत बघा मुटके वगैरे ठेवलेले आहेत, आरत्या वगैरे, कारण मळ्यात ना भात वगैरे दाखवायचा असतो बरं का मुटका आणि ते त्याच्यामध्ये दिवे वगैरे लावून ना मळ्यात जाऊन पांडवाची पूजा वगैरे करायचं असतं। म्हणून आता आम्ही फायनली आता डबे वगैरे बांधून घेतलो आणि मळ्यात निघालेलो आहे, कारण आमच्या नंदूबाई पण आल्या होत्या मळ्यात जाण्यासाठी येळामोशी साजरी करण्यासाठी। आणि इकडे बघा शौर्य पण बसलेला आहे, इकडे काका आहेत आणि आम्ही सगळे ना चाललेलो आहे। त्यांचं गाडी आहे ना त्यांची गाडी आहे, आम्ही त्यांच्याच गाडीत चाललेलो आहे सगळेजण। आणि त्यांची मुलं पण आहेत बघा, नंदूबाईची 2 मुलं आहेत, ते पाठीमागच्या बाहेर साईडला बसले होते आणि शौर्य चाललेले बघा आम्हाला पाठीमागे आम्ही आहे, शौर्य आमच्या पुढं पळतोय। मग अजून आलाय बघा तो शौर्य पाठीमागे,
खरंच लहान मुलांना मळ्यात नंतर खूप असं पळापळी करतात बरं का. त्यांना खूप असं काटे वगैरे असतात ते पाहतच नाही. त्यांना फक्त इतका आनंद झालेला असतो ना मळ्यात आल्यानंतर. आम्ही बघा इकडे सगळे चाललेले आहेत. आई इकडे डोक्यावरती टोपलं ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे जेवणाचं आहे सगळं मळ्यामध्ये. आम्ही मळ्यातच आलेलो आहे. आज एवढा माशा असल्यामुळे ना इकडे सोलापूर भागामध्ये सगळे असे मळ्यात जातात बरं का. कधी पण दररोज नाही गेले तरी पण नाही येळामुळेला एकदा तरी ते मळ्यात जातातच. आणि आता फायनली आम्ही आमच्या मळ्यात आलो. आणि मळ्यात आल्यानंतर बघा इकडे आम्ही सगळे ना इकडं सोलरच्या खाली सगळं आम्ही जेवणाचं वगैरे ठेवून दिलेलं आहे. डबा आणि पाणी पण ठेवून दिलेलं आहे. आणि मी इकडे पांडवाची पूजा येळामुशीच्या दिवशी ना अशी पांडवाची पूजा करतात. मडकं म्हणजे ते मोगं वगैरे असं ठेवून ना त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यात दिवा वगैरे लावून असं पूजा केली जाते बरं का. मी पण पहिल्यांदाच ही पूजा करते. आणि अशी 5 अशी पांडव वगैरे बनवून ना त्याची पूजा करून चुना वगैरे लावून त्याला आणि व्यवस्थित असं कुंकू हळद वगैरे लावून आरती वगैरे लावून 5 अशी दिवे वगैरे लावून ना मी अशी चांगलं भलं इकडे करत आहे. आणि सगळी माझी आता फायनली पूजा वगैरे झाली. धूप दीप नैवेद्य सगळं दाखवलं. आणि हे आमचे सासरे सांगतात बरं का पूजा वगैरे कशी करायची. म्हणजे आव्हानचे काका आहेत बरं का हे. आणि त्यांनी मला कसं आज सांगत होते की कशी करायची कशी नाही पूजा ते मी सांगत होते. कारण मी पण म्हणजे माहेरी असायचं माझ्या, पण पप्पा आणि आई वगैरे भाऊ वगैरे ती पूजा करायची बरं का. मी कधी केलंच नव्हती, मी पण पहिल्यांदाच करते. मला प्रचंड आनंद झाला बरं का अशी पूजा वगैरे केल्यानंतर. खूप छान वाटलं मळ्यात आल्यानंतर. आम्ही नंतर जेवणाचा आस्वाद वगैरे घेतला आणि सगळे असे त्यांनी अगोदर सगळे जेवले होते. आम्ही एवढे राहिलो होते. आम्ही एवढं जेवण वगैरे केलं. मग घरी जायचे विचार ठरल्यानंतर ना मी नंदूबाई आणि नंदनची मुलं वगैरे असं आम्ही अशी ताजी ताजी आम्ही भाजी वगैरे घेऊन घरी आलो. आणि येताना काही शूट केलं नाही, डायरेक्ट ना घरी आलेलं शूट केलेलं आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.